नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पाटील, गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण नॅशनल नंबर सिस्टम 1 हा चॅप्टर पाहत आहोत. कालपर्यंत आपण 10 पॉईंट पाहिले, ज्यामध्ये आपण नॅशनल नंबर सिस्टम, इंटरनॅशनल नंबर सिस्टमचा टेबल कम्पेअर केला, त्याचे नंबरचे इन वर्ड्स रायटिंग केलं, सेंटेन्स दिलं असेल, इन वर्ड्स दिलं असेल तर त्याचं इन डिजिट रायटिंग कसं असतं, एक्सपान्शन फॉर्मेशन कसं असतं, हे कम्पेअर करत आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल नंबर्स आपण पाहून घेतला. पार्ट 3मध्ये आपण त्यानंतर प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि मेकिंग नंबर्स बघणार आहोत. आजचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 11, प्लेस व्हॅल्यू, नेहमीप्रमाणेच नॅशनल नंबर पहिल्यांदा घ्यायचा आहे. कोणताही एक नॅशनल नंबर घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण नॅशनल नंबर तयार कसं करायचं हे शिकलेलो आहोत. समजा असे आपण डिजिट घेत गेलो तर याचा नॅशनल नंबर तयार करण्यासाठी काय करावं लागतं, राईट टू लेफ्ट कॉमा द्यायचे असतात. पहिला पिरियड 3चा असतो, युनिट 10 100, 1000 10,000, लॅक 10 लॅक अँड करोड असा हा नंबर तयार होतो. आणि आपल्याला यापैकी कोणत्याही नंबरची प्लेस व्हॅल्यू पाहिजे असेल तर समजा मला 3ची प्लेस व्हॅल्यू पाहिजे, तर त्याला मी अंडरलाईन केलं. पेपरमध्ये जर आपल्याला असा प्रश्न दिला आणि याला अंडरलाईन केलेल्या नंबरची डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू विचारतात, इतकं सोपं असतं हे. काय आहे हा, 3 लॅक आहे. ठीक आहे, 3ची प्लेस व्हॅल्यू काय येणार, 3 लॅक येणार. ठीक आहे, समजा तुम्हाला 9ची प्लेस व्हॅल्यू विचारली तर 9 काय आहे, 1000 आहे, 30. सपोज तुम्हाला 4ची प्लेस व्हॅल्यू विचारली, ती 40 अशी आहे. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये 20 30 एक्झाम्पल घेऊन नंबरमध्येच डिजिटला अंडरलाईन करायची आणि त्याची प्लेस व्हॅल्यू लिहित जायचं. टेबलपासून 10व्या पॉईंटपर्यंत जर तुम्ही 50 एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली असेल तर प्लेस व्हॅल्यू अजिबात चुकत नाही, प्लेस व्हॅल्यू लक्षात राहते. तुम्ही ओरल त्याचा आन्सर देऊ शकताय, रिटर्न करायची काही गरज नाही. यामुळं ऑब्जेक्टिव्हमध्ये पटकन आपल्याला टिक करणं सोपं जातं. स्कॉलरशिप नवोदयसारख्या एक्झामला कमी वेळेत प्रश्न सोडवण्याची जी प्रॅक्टिस असते ती होऊन जाते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आपला पॉईंट नेहमीप्रमाणे प्लेस व्हॅल्यू इंटरनॅशनल नंबर. ठीक आहे, हाच नंबर मी इंटरनॅशनल करत आहे. डिजिट लिहून घ्यायचे, 87369341 आणि याचा इंटरनॅशनल नंबर तयार करायचा आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला 2 लेक्चरमध्ये की इंटरनॅशनल नंबर करताना, नंबर तयार करताना राईट टू लेफ्टच कॉमा द्यायचे आणि इंटरनॅशनलमध्ये 3चे पिरियड असतात, जसं की युनिट 10 100, 1000 10,000, 100,000, मिलियन 10 मिलियन. सपोज तुम्हाला 7ची प्लेस व्हॅल्यू विचारली, 7 हा इकडं मिलियन आहे, 7 मिलियन्स हॅविंग 6 zeros. तीनची प्लेस व्हॅल्यू विचारली, 300 300,000. या 3मध्ये आणि या 3मध्ये फरकच काय आहे, फक्त कॉमाचा फरक आहे. इथेही 5 शून्य आहेत आणि इथेही 5 शून्य आहेत. नॅशनलमध्ये कॉमाज वेगळे असतात आणि इंटरनॅशनलमध्ये कॉमाज वेगळे असतात. इतकंच तुम्ही जर अभ्यासलं आणि इतकं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं काम खूप सोपं होऊन जातं. पुढचं बघायचं आपल्याला प्लेस व्हॅल्यू. पॉईंट नंबर 13, फेस व्हॅल्यू नॅशनल नंबर्स. तोच नंबर घ्यायचा आहे, 87369341. ओके,
नॅशनल कसा करायचा, 3चा पिरियड 2 अगेन 2 अँड 1. ओके, मागं आपण मागच्या पानावर आपण सोडवलं तेव्हा 3ची फेस व्हॅल्यू पाहिली इथं. तेव्हा जेवढे डिजिट पुढे असतात तेवढे शून्य द्यायचे असतात. ओके, तेवढे 0 द्यायचे असतात. आता जर फेस व्हॅल्यू विचारली 3ची, तर फेस व्हॅल्यू काय असते, फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर असतो, त्यावर 0 द्यायचे नसतात. 3ची फेस व्हॅल्यू 3च राहणार, नेहमीच ती 3 राहणार. कोणत्याही प्लेसवर तो जरी असला तर फेस व्हॅल्यूमध्ये 0 द्यायचे नसतात. हाच फरक राहतो प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूमध्ये. त्यामुळं कोणताही तुम्ही डिजिट घेतलात तर त्या नंबरची व्हॅल्यू तोच नंबर येत असतो. ठीक आहे, यानंतरचा पॉईंट राहील फेस व्हॅल्यू इंटरनॅशनल नंबर्स. ठीक आहे, हाच नंबर पुन्हा करून घ्यायचा आहे. फर्स्ट 3, देन 1000 पिरियड, देन मिलियन पिरियड. इथं ही काय होणार, 3ची प्लेस व्हॅल्यू 3च राहणार, 7ची प्लेस व्हॅल्यू 7च राहणार. असे नंबर घेत जायचे आहेत आणि प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूसाठी पुन्हा 50-50 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे. नेहमी 50 एक्झाम्पलच का, तो नंबर काही वेगळा आहे का, नाही, असं काही नाही. आपल्याला गणित प्रॅक्टिसनं खूप सुंदर होतं, खूप सोपं होतं. तुमच्या ते हातात बसतं, तुमच्या ते डोक्यात बसतं. जी तुमची निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाते. हा सोपा चॅप्टर जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर त्या नंबरची, त्या डिजिटची तुम्हाला सवय होऊन जाईल. आणि यापुढचे जे आपले चॅप्टर येत जाणार आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हे मला माहीत आहे असं थोडंसं होईल की हे मला नोन आहे. त्यासाठी ह्या एक्झाम्पल्समध्ये या सगळ्या पॉईंट्सची 50-50 एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करत राहायचं आहे आणि स्वतःचं काम सोपं करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा अभ्यास खूप सोपा करू शकता. जर तुम्ही ठरवलं तर ते तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं करू शकता. पुढचा पॉईंट आहे मेकिंग द नंबर्स फ्रॉम गिवन डिजिट्स. पॉईंट नंबर 15. मेकिंग द नंबर्स फ्रॉम गिवन डिजिट. आपल्याला डिजिट दिलेले असतात आणि आपल्याला नंबर स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर तयार करायला सांगतात. बघा ते दोन्ही पॉईंट आपण इथून बघून घ्यायचे. नेहमीप्रमाणे पुन्हा आपण नॅशनल नंबर्स तयार करायचे. हे सारखं नॅशनल आणि इंटरनॅशनल असं का कम्पेअर करत केली आहे मी, त्यामुळं तुम्ही जेव्हा ह्या एका फ्लोमध्ये येता, यानुसार शिकता, केव्हाही तुम्ही 1-2 वर्षांनी जरी तुम्ही आठवलं तर ते केलेले लिखाण आणि ती जी सिरीज असते ती आपल्या अशी इतकी परफेक्ट लक्षात राहते की तुम्हाला विसरतच नाही. 4-5 वर्षांनी जरी तुम्हाला विसरलं तर ती वही, ते लिखाण, ते पेज लिटरली तुम्हाला ते आठवतं. पण या पद्धतीनं ना खूप पहिला पॉईंट नॅशनलचा घेतला, तोच नंबर इंटरनॅशनल केला, हे असं गमतीशीर करत जायचं आहे आणि सोप्या पद्धतीनं अभ्यास करत जायचा आहे. यामध्ये बघा आपल्याला डिजिट दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचा नॅशनल नंबर तयार करायचा आणि त्यामध्ये पुन्हा ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट असे 2 प्रकार आहेत. तेही इथंच बघून घ्यायचं आहे आपण. ठीक आहे, समजा एक्झाम्पल फर्स्ट, आपल्याकडं असे डिजिट आहेत आणि आपल्याला स्मॉलेस्ट नॅशनल नंबर तयार करायला सांगितलं किंवा ग्रेटेस्ट नॅशनल नंबर तयार करायला सांगितलं. तर याच एक्झाम्पलमध्ये आपण दोन्ही प्रॅक्टिस करून घेऊ. आपण इकडं ग्रेटेस्ट लिहू, ग्रेटेस्ट नंबर, आणि इकडं आपण स्मॉलेस्ट नंबर लिहू. ठीक आहे, ग्रेटेस्टमध्ये काय असतं, डिजिट असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्सने लिहायचे असतात. ग्रेटेस्ट नंबरमध्ये सगळ्यात मोठं डिजिट कुठलं आहे, 9, फर्स्ट 9, त्यानंतर कोणतं आहे 8, 5, 3, 1, 0. ठीक आहे, हेच उलटं लिहायचं. पण बघा जर तुम्ही असं लिहिलं
तर हा नंबर 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आहे, पण हा 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर नाही आहे, कारण तुम्ही 0 पहिल्यांदा लिहिलं, तुम्ही 0 पहिल्यांदा लिहिलं, आणि 0 स्वतःमध्ये व्हॅल्यू नसते. 0ला 0 जेव्हा दुसऱ्या डिजिटबरोबर येतो तेव्हा तो त्या नंबरला व्हॅल्यू, त्या डिजिटला व्हॅल्यू देतो. मग काय करायचं, नेहमी 0 सेकंड प्लेसला लिहायचा. फक्त 0ची व्हॅल्यू चेंज करायची, बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं, आणि आपल्या नेहमीप्रमाणे नॅशनलचे कॉमर्स द्यायचे. हा झाला तुमचा एकाच ठिकाणी तेच डिजिट घेऊन ग्रेटेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर. मग तुम्हाला कंडिशन देतात स्कॉलरशिप, नवोदय, ऑलिम्पियाडसाठी किंवा HOTsमध्ये हाय ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये हे एक्झाम्पल देतात की याचा ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर तयार करा. आणि मुलं काही वेळा 0 पहिल्यांदा लिहून 5 डिजिट नंबर तयार करतात. हा स्मॉलेस्ट नंबर आहे, पण हा 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं हा 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर असल्यामुळे तो चुकतो आणि आपलं उत्तर चुकतं. ठीक आहे. पॉईंट नंबर 16 अगेन यामध्ये पुन्हा काय करायचं आहे, मेकिंग नंबर फ्रॉम द गिवन डिजिट, इंटरनॅशनल नंबर्स. हेच डिजिट लिहून घ्यायचे 593108. ओके, आणि याचा स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट करायचा आहे. पुन्हा मगाशी लिहिलं तसंच 895310 आणि इथं 103589. कॉमास फक्त बदलायचे आहेत, फर्स्ट 3 देन 3. ठीक आहे, झाले ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट. मग तुमच्या इथं 4 प्रश्नांची प्रॅक्टिस झाली. दिलेले डिजिट आहेत त्यावरून तुम्ही नॅशनल स्मॉलेस्ट नंबर तयार केला, नॅशनल ग्रेटेस्ट नंबर तयार केला, इंटरनॅशनल स्मॉलेस्ट नंबर तयार केला, इंटरनॅशनल ग्रेटेस्ट नंबर तयार केला. एका पेजवर एका ठिकाणी हे सगळं होऊन जातं. याचीही तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आणि जशा पद्धतीने मी लिहिते या पद्धतीने तुम्ही एक आयडियल नोटबुक घालून त्याच्यावर फक्त पॉईंट्स आणि एक एक्झाम्पल सोडवायचे, जे तुमच्याकडं परमनंटली राहतं आणि आपल्याला केव्हाही ते बघता येतं की हां हे असं असं आपल्याला अभ्यास करता येतो. प्रॅक्टिस करताना मात्र भरपूर करायचे, करताना याच पद्धतीनं करायचे. नेहमी नॅशनल इंटरनॅशनल ही पद्धत ठेवूनच करा, तुमचं काम खूप सोपं होऊन जाईल. यानंतर आपण बघूया कम्पेअरिंग लार्ज नंबर्स. आपल्याला नंबर कम्पेअर करायचे आहेत. पुन्हा त्यामध्ये तेच नॅशनल नंबर कम्पेअर करायचे, मग इंटरनॅशनल नंबर कम्पेअर करायचे. पॉईंट नंबर 17 comparing numbers. Again नॅशनल नंबर्स. कोणतेही 2 नॅशनल नंबर्स लिहायचे. आतापर्यंत तुम्ही नॅशनल नंबर कसे लिहायचे हे शिकलेले आहात. ठीक, कंपेरिंगचे साईन किती आहेत आपल्याकडं, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, इक्वल टू. यामध्ये कन्फ्युजन होतं. हां, जरा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आहे. इकडं ना एक टोक आहे, तिकडं नेहमी लहान नंबर लिहायचा, स्मॉलेस्ट नंबर इकडं लिहायचा, आणि 2 बाजू कुठे आहेत, 2 कॉर्नर टोक कुठे आहेत, तिकडं मोठा नंबर लिहून टाकायचा. नाही लक्षात राहत, या पद्धतीने लक्षात ठेवा. साईन वाचताना तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, एकच साईन लक्षात ठेवायची. या दोन्हीचं नाव आहे, याचं आहे ग्रेटर दॅन, याच्यापेक्षा हा मोठा, आणि याचं नाव आहे स्मॉलर दॅन, याच्यापेक्षा हा लहान. ठीक आहे, या दोन्हीपैकी एकच लक्षात ठेवायचं, त्याच्या अपोजिट दुसरं असतं. ठीक आहे, कोणतेही तुमच्या आवडीने एक लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट दुसऱ्याचं नाव असतं हे लक्षात ठेवा. मित्राच्या नावांसारखे सगळ्यांची नावं लक्षात राहत नाहीत ना आपल्या. ठीक आहे, ओके. यामध्ये कम्पेअर करताना नेहमी युनिट टेन्स कम्पेअर करायचे नाहीत. कम्पेअर करताना मोठ्या संख्येकडून कम्पेअर करायचं, करोड, लॅक इकडून कम्पेअर करायचं. बघा बरं, हा लॅकचा नंबर आहे आणि हा पण लॅकचा नंबर आहे. 39 लॅक हिअर, 23 लॅक हिअर. झालं, साधं कम्पॅरिझन झालं. मोठी संख्या कोणती, ही आहे. काय सांगितलं मी मगाशी, एकच जे टोक आहे ते लहान
संख्येकडे द्यायचं, स्मॉलेस्ट नंबरकडे द्यायचं. ठीक आहे, इथून ओके झालं. 39,38,941 इज ग्रेटर दॅन 29,89,329. ओके, इतकं सोपं असतं हे. हेच नंबर आपल्याला इंटरनॅशनल करायचे, त्याच्यामध्ये पुन्हा कम्पेअर करायचे. आता इथं जर हा नंबर मोठा आहे तर इंटरनॅशनलमध्ये तोच नंबर मोठा आहे, फक्त कशाचा फरक असतो, फक्त कॉमाचा फरक असतो. ठीक आहे, अगेन comparing numbers, international, numbers. Okay, again write the digit 3938941 and 2389329 comma 3 then 3. Okay, it's a million, 3 million, 2 million. 3 million is greater than 3,938,941 is greater than 2,389,329. ओके, रीडिंग पण होत आहे, कम्पॅरिझनही होत आहे, कॉमाची प्रॅक्टिस होते आणि डिजिट तयार करणंही होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पुढचे 2 पॉईंट आता घ्यायचे. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, नॅशनल अँड इंटरनॅशनल नंबर्स. ओके, यामध्ये बघा आपल्याला नंबर दिलेले असतात. या प्रकारे आपल्याला नंबर दिलेले आहेत. असेंडिंग किंवा डिसेंडिंग दोन्हीपैकी एक ऑर्डर त्याच्यावर अप्लाय करायची, त्याच्या अपोजिट दुसरी ऑर्डर असते. कुठली ऑर्डर आपल्याला सोपी वाटते, डिसेंडिंग की असेंडिंग? कोणता शब्द सोपा वाटतो, असेंडिंग का डिसेंडिंग? दोन्हीपैकी एका शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. असेंडिंग म्हणजे पायऱ्या चढणं, डिसेंडिंग म्हणजे पायऱ्या उतरणं. ठीक आहे, असेंडिंग म्हणजे पायऱ्या चढणं, मग पहिली पायरी खाली असते, दुसरी त्याच्यावर असते, म्हणजे सगळ्यात लहान नंबर पहिल्यांदा असतो, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा असतो, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा असतो आणि त्यानंतर सगळ्यात मोठा असतो, म्हणजे ही वरची पायरी असते. आणि डिसेंडिंग म्हणजे पायऱ्या उतरणं, म्हणजे आपण वरच्या पायरीवर असतोय आणि आपण खालच्या पायरीवर येत असतोय. ठीक आहे, दिलेल्या नंबरमध्ये पुन्हा मोठा प्लेस बघायचा आहे. सगळ्यात मोठे प्लेस काय आहेत, इथं 23 लाख दिसत आहे, इथं 92 लाख आहे, इथं 82,000 जस्ट अँड 7 लाख जस्ट. ओके, म्हणजे सगळ्यात लहान इथं 82,000 आहे, त्यानंतरची पायरी 7 लाखची आहे, त्यानंतरची पायरी 23 लाख, देन ग्रेटेस्ट 92 लाख. बाकीचे नंबर बघण्याची गरजच नाही आहे. तुम्ही फक्त टेन्स प्लेस जरी कम्पेअर केला तरी चालतं, ते जर सेम येत असेल तर तुम्ही पुढं जायचं असतं. ठीक आहे, इंटरनॅशनलमध्येही तसंच रीडिंग फक्त करायचं आहे, नंबर दिलेले आहेत, हेच नंबर इथं करून घेतलेले आहेत. सॉरी, नाही, दुसरे नंबर आहेत. या इंटरनॅशनलमध्येही तसंच नंबर कम्पेअर करायचे आहेत. सगळ्यात छोटी पायरी, सगळ्यात लहान नंबर पहिल्यांदा लिहायचं, त्यानंतरची पायरी म्हणजे मोठा नंबर, असं करत जायचं आहे आणि असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही नंबर सिस्टम 1मध्ये नॅशनल नंबर सिस्टम, इंटरनॅशनल नंबर सिस्टम, त्याचे टेबल्स, त्याचे एक्सपान्शन फॉर्म, त्याचे रायटिंग्स सगळं बघितलेलं आहात. या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे स्कॉलरशिप नवोदय ऑलिम्पियाडमध्ये क्वेश्चन बघून घ्या. तुम्ही जर या प्रत्येक पॉईंटची 50-50 एक्झाम्पल न कंटाळा करता प्रॅक्टिस केलीत तर तुम्ही खरोखर खूप ॲक्युरेसीमध्ये खूप कमी वेळेत ते प्रश्न सोडवू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.